राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर, नागपूरसह 29 पैकी 19 महापालिकांमध्ये निर्विवाद विजय मिळवत क्रमांक 1 चा पक्ष ठरलाय। मुंबईतलं ठाकरे कुटुंबाचं 25 वर्षाचं वर्चस्व संपलेलं आहे। राज्यात 29 पैकी 26 मनपामध्ये भाजप आघाडीवर आहे। राज्यात भाजपची लहर दिसून येते। लाटा येतात आणि जातात, हा राजकारणाचा नियम। पण त्या लाटांचा कल ओळखून विजयाची नौका किनाऱ्याला लावणारा मास्टर माइंड पडद्यामागे शांतपणे काम करत असतो। महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निकालाने हे सिद्ध केलंय की महाराष्ट्र पुन्हा एकदा भगव्या रंगात नाहून निघालाय। विधानसभा, नगर परिषदा आणि आता महानगरपालिका, सलग 3ही स्तरांवर भारतीय जनता पक्ष हा राजकारणातला मोठा भाऊ ठरलाय। महाराष्ट्रात गल्लोगल्ली कमळ फुललंय। पण लक्षात ठेवा, हा विजय सहज मिळालेला नाहीये। हा विजय आहे एका चिकाटीचा, एका अभेद्य चक्रव्यूहाचा आणि अशा धुरंधर जोडीचा जिची चर्चा आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत होतीये। या विजयामागे महाराष्ट्राचे आधुनिक चाणक्य, आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांचं विजन आहे। हे विजन जनमानसात उतरवण्यासाठी जो इलेक्शन इंजिनियर लागतो, ती धुरा सांभाळली प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण यांनी। देवाभाऊंची चाणक्य नीती आणि रविदादांचं संघटन कौशल्य यातूनच या जोडीने गेल्या वर्षभरात विजयाची नवी मालिका रचली। राष्ट्रभक्ती, तत्वनिष्ठा आणि सेवावृत्ती ही रविदादांची ओळख। प्रत्येकाच्या मनात घर करणारा दिलखुलास स्वभाव। पण राजकीय क्षेत्रात रविदादांना सायलेंट स्ट्रॅटेजिस्ट मानलं जातं। ते कधीही बोल बच्चन देत नाही, तर त्यांचं काम बोलतं। पक्ष जे मिशन त्यांच्या हाती सोपवेल ते प्रत्येक मिशन सक्सेसफुल होईपर्यंत मास्टर माइंड रविदादा जराही उसंत घेत नाही। संघटन पर्व प्रदेश प्रभारी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष, एकाच वर्षात अशा 3ही भूमिकांमध्ये रविदादांनी आपलं मास्टर माइंड असणं सिद्ध केलंय। या प्रवासात त्यांनी केवळ पक्ष वाढवला नाही, तर 1.5 कोटी सदस्यांची एक अजेय फौज उभारली। हीच या विजयाची खरी मास्टर माइंड ब्ल्यूप्रिंट होती। पायाला भिंगरी लावल्यासारखे रविदादा महाराष्ट्रभर फिरले, कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा विश्वास पेरला। महानगरपालिका निवडणुकीत जेव्हा काही ठिकाणी नाराजी नाट्य सुरू झालं, तेव्हा देवाभाऊंसोबत रविदादांनी स्वतः मैदानात उतरून डॅमेज कंट्रोल केलं। कोणाचे खांदे थोपटले, तर कुणाला सत्तेच्या समीकरणाचं महत्व पटवून दिलं। जिथे राजकीय गणित अडतात, तिथे रविदादांची समीकरणं कामी येतात। महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची लढाई, पण या लढाईत प्रत्येक बूथवर 51% लढाई आपल्याला जिंकायची आहे। हा फॉर्म्युला मास्टर माइंड रविदादांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला आणि तेच भाजपा कार्यकर्त्यांचं ध्येय बनलं। हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख अशी मायन्यूट लेवलची पक्ष बांधणी रविदादांनी संघटन पर्वाच्या काळातच केली होती। गेल्या काही दिवसांमध्ये देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली रविदादांनी 35 सभा गाजवल्या। मोदीजींची विकास नीती, देवाभाऊंचं विजन आणि राष्ट्रहित, जनहित, हिंदुत्व ही भाजपाची त्रिसूत्री त्यांनी जनमानसात थेट रुजवली। कार्यकर्त्यांना व्हिक्टरी फॉर्म्युला देत देवाभाऊंच्या चाणक्य नीतीला मास्टर माइंड रविदादांनी विजयाची दिशा दिली आणि याच रणनीतीतून या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला गेला। पण प्रत्येक वेळी आपण ठरवतो तसं होतच असं नाही। अडचणी येतात, आव्हानं समोर उभी राहतात। अशा वेळी मास्टर माइंडचा कस लागतो। पण जे 52 कशी सोनं असताना त्याला आगीची भीती नसते, उलट त्या आगीतून तावून सुलाखून निघाल्यासारखं त्या सोन्याचं सोने पण सिद्ध होत असतं। प्रचारात जेव्हा विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, खोटे फोटो व्हायरल करत फेक नरेटिव्ह पसरवलं, तेव्हा रविदादांनी एका शब्दानेही उत्तर दिलं नाही। त्यांची शांतता ही हतबलता नव्हती, तर ते एका मोठ्या वादळापूर्वीचं नियोजन होतं। आणि हे वादळ आता या निकालाच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। वो कहते हैं ना, आंधियों के इरादे तो अच्छे न थे, ये दिया कैसे जलता हुआ रह गया।
असं आता विरोधकांना वाटल्याशिवाय राहिलं नसेल. प्रचाराच्या धामधुमीत रविदादांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, पण रविदादांनी हा सल्लाही झुगारून दिला. चालता येईना, पॅन्ट घालता येईना अशा परिस्थितीमध्ये रविदादा सोवळं नेसून मैदानात उतरले. शरीराला वेदना होत होत्या, पण बुद्धी विजयाचं गणित मांडत होती. खरा मास्टरमाइंड तोच असतो जो संकटातही ध्येयापासून विचलित होत नाही, जो आव्हानांचा हिमतीने सामना करतो. विजय ही त्याचाच होतो. अटलजी म्हणायचे, मुझे दलदल से कमल खिलाने आता है. रविदादांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला आपल्या मास्टर स्ट्रॅटेजीने चारी मुंड्यात चित केलं. कारण खोट्याचं आयुष्य छोटं असतं, पण सत्याचा आणि कष्टाचा रवी सदैव तळपत राहतो. आजचा हा निकाल म्हणजे केवळ जागांचा आकडा नाही, तर तो चाणक्य देवाभाऊंच्या मार्गदर्शनाचा आणि मास्टर माइंड रविदादांच्या मास्टर स्ट्रॅटेजीचा परिणाम आहे. आता मिशन महापालिका तर सक्सेसफुल झालंय, पण रविदादा या विजयाच्या आनंदात फार काळ रंगून जाणार नाही. नगर परिषदांच्या निकालानंतर जसं त्यांनी महापालिकांचं मिशन हाती घेतलं होतं, तसंच येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसोबत अनेक नवीन मिशन्स त्यांना खुणावत असतील. हीच तर असते खऱ्या योद्ध्याची ओळख. योद्धा कोणत्याही हल्ल्याने खचत नाही आणि कुठल्याही विजयाने हुरळून जात नाही. तो निरंतर शांतपणे चालत राहतो, डोळ्यात नवी ध्येय घेऊन, नवी स्वप्ने घेऊन, नव्या क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी.